नेक्स्ट पॉइंट बघा, क्वांटिटेटिव्ह ऍस्पेक्ट्स ऑफ इलेक्ट्रोलिसिस. आता या इलेक्ट्रोलिसिसचा वापर करून वेगवेगळ्या टर्म्स कशा फाइंड आउट करायच्या आहेत ते बघा. पहिली टर्म आहे त्याच्यातली मास ऑफ रिएक्टंट कन्झ्युम्ड ऑर प्रोडक्ट फॉर्म्ड ऍट अन इलेक्ट्रोड. एखाद्या इलेक्ट्रोडच्या ठिकाणी प्रोडक्ट किती फॉर्म होतो किंवा तिथला रिएक्टंट जो आहे त्या रिएक्टंटचं किती मास त्या ठिकाणी कन्झ्युम होतं. त्यातल्या एक 2-3 स्टेप्स दिलेल्या आहेत ते बघा. फर्स्ट स्टेप आहे कॅल्क्युलेशन ऑफ क्वांटिटी ऑफ इलेक्ट्रिसिटी पास्ड. तुम्ही त्या इलेक्ट्रोलिसिस साठी किती करंट त्याच्यातून पास केलेला आहे बघा. काय सांगितलं, टू कॅल्क्युलेट क्वांटिटी ऑफ इलेक्ट्रिसिटी क्यू पास्ड ड्युरिंग इलेक्ट्रोलिसिस, अमाउंट ऑफ करंट I passed through cell is measured. क्वांटिटी ऑफ इलेक्ट्रिसिटी फाइंड आउट करायची आहे, त्याच्यासाठी करंट मेजर करा, किती वेळासाठी तो फ्लो होतोय ते मेजर करा. आणि हा तुम्हाला फॉर्म्युला माहिती आहे, Q इक्वल टू I इंटू टी. त्यांची युनिट्स पुढे मेन्शन केलेले आहेत, कुलम, एम्पियर आणि टाइम सेकंद मध्ये. करंटचा बेसिक फॉर्म्युला काय होता, I इक्वल टू क्यू अपॉन टी. त्याच्यावरून Q इक्वल टू काय येणार, I इंटू टी येणार. त्याच्यानंतर आहे कॅल्क्युलेशन ऑफ मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन्स पास्ड. किती इलेक्ट्रॉन्स पास झालेले आहेत त्याचे नंबर ऑफ मोल्स फाइंड आउट करायचे. टोटल चार्ज पास्ड इज क्यू कुलम. द चार्ज ऑफ 1 मोल ऑफ इलेक्ट्रॉन्स इज 96500 कुलम्स. इट इज कॉल्ड ॲज 1 फॅरेडे. हे लक्षात ठेवा, हे महत्वाचं वाक्य. 1 फॅरेडे म्हणजे किती चार्ज असतो, तर 1 फॅरेडे याचा अर्थ 96500 कुलम एवढा चार्ज असतो. मग एकूण इलेक्ट्रॉन्स किती पास केले तुम्ही, तर ह्या क्यूला ह्या 1 फॅरेडे म्हणजे 96500 कुलम 1 मोल ऑफ इलेक्ट्रॉन्स वरचा चार्ज आहे, त्यानं इथं काय करायचं, त्याला डिव्हाइड करायचं. हे लक्षात ठेवा, हे इम्पॉर्टंट आहे. मग तुम्हाला काय मिळतील, नंबर ऑफ मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन्स ऍक्च्युअली पास्ड हे तुम्हाला या ठिकाणी मिळते. पुढची स्टेप आहे कॅल्क्युलेशन ऑफ मोल्स ऑफ प्रोडक्ट फॉर्म्ड. आता किती नंबर ऑफ मोल्स ऑफ प्रोडक्ट मिळालेले आहेत ते घ्यायचं, त्याच्यासाठी इक्वेशन घ्यायचं. इथं बघा 2 मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन्स वापरून Cu2 प्लसचं कन्व्हर्शन Cu मध्ये झालंय. कॉपरचा 1 मोल तयार होतो. 1 mole of copper or 1 mole of product is formed. So 2 moles of electrons are required for production of 1 mole of copper. Thus, moles of product formed can be calculated. त्यामुळे ह्या इक्वेशन वरून तुम्हाला कळेल नंबर ऑफ मोल्स ऑफ प्रोडक्ट किती मिळतात ते. मग याच्यावरून त्यांनी मोल रेशो फाइंड आउट केलेला आहे. मोल रेशो मध्ये काय घ्यायचं बघा, अंशामध्ये घ्यायचं आहे मोल्स ऑफ प्रोडक्ट फॉर्म्ड इन द हाफ रिएक्शन आणि डिव्हायडेड मध्ये घ्यायचं आहे नंबर ऑफ मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन्स रिक्वायर्ड इन दॅट हाफ रिएक्शन. इथं किती मोल्स फॉर्म झालेत, 1, त्यामुळे अंशात 1 घेतलं. किती मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन्स लागले, 2, त्यामुळे छेदामध्ये 2 घेतलं. त्याच्यानंतर घ्यायचं आहे मोल्स ऑफ प्रोडक्ट फॉर्म्ड. मग प्रोडक्टचे किती मोल्स फॉर्म झाले हे आपल्याला घ्यायचं आहे. त्याच्यासाठी काय करायचं बघा, मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन्स ऍक्च्युअली पास्ड जे मगाच्या स्टेपमध्ये आपण काढलं होतं ते एवढं होतं बघा, Q अपॉन 96500 इंटू मोल रेशो. मोल रेशोने त्याला फक्त मल्टिप्लाय करायचं. प्रोसिजर समजून घ्या. मग मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन्स ऍक्च्युअली पास्ड ते इथं घेतलं. मोल रेशो इथं पुढे ठेवलेला आहे. त्याच्यात परत काय केलंय, Q इक्वल टू I इंटू टी वापरले आणि हा फायनल फॉर्म्युला तुम्हाला असा मिळेल. याच्यावरून तुम्ही नंबर ऑफ मोल्स ऑफ प्रोडक्ट फॉर्म्ड हे तुम्ही फाइंड आउट करू शकता. आणि त्याच्यानंतरची शेवटची स्टेप आहे कॅल्क्युलेशन ऑफ मास ऑफ प्रोडक्ट. जो प्रोडक्ट त्या ठिकाणी फॉर्म होतो तर त्याचे नंबर ऑफ, त्याचं वेट किती असेल, त्याचं मास किती असेल. मास ऑफ प्रोडक्ट साठी तुम्ही काय करायचं आहे बघा, मोल्स ऑफ प्रोडक्ट जे आता आपण या ठिकाणी फाइंड आउट केलेलं आहे ते घ्यायचं, त्याला मोलर मासनं फक्त प्रोडक्ट करून घ्यायचं. आपला नंबर ऑफ मोल्सचा काय फॉर्म्युला आहे, वेट
डिव्हायडेड बाय मोलर मास. मग याच्यावरून वेट इक्वल टू काय येईल? आता तोच फॉर्म्युला वापरायचा आहे आपल्याला. वेट इक्वल टू एन इंटू कॅपिटल एन. मग इथं मोल्स ऑफ प्रोडक्ट आहेत म्हणजे एन आहे आणि मोलर मास ऑफ प्रोडक्टनं त्याला मल्टिप्लाय केलं. मग मोल्स ऑफ प्रोडक्ट साठी एवढं सगळं तयार करून ठेवलं आपण. हे आहेत मोल्स ऑफ प्रोडक्ट. ही व्हॅल्यू इथे घ्या. आय इंटू टी डिवायडेड बाय 96500 इंटू मोल रेशो आणि मोलर मास ऑफ प्रोडक्ट पुढं ऍज इट इज. मग हा फॉर्म्युला वापरून तुम्हाला जो प्रोडक्ट त्या ठिकाणी तयार होईल त्याचं मास तुम्ही डिटरमाइन करू शकता. त्याच्या पुढचा पार्ट आहे फॉर 2 इलेक्ट्रोलिटिक सेल्स इन सिरीज. असे 2 सेल्स सिरीज मध्ये कनेक्ट केलेले आहेत. आता सिरीज कॉम्बिनेशन मध्ये करंट सेम राहतो, इलेक्ट्रिसिटी क्वांटिटी ऑफ इलेक्ट्रिसिटी सेम राहील. तर दिलेलं आहे बघा. द सेम क्वांटिटी ऑफ इलेक्ट्रिसिटी इज पास्ड थ्रू देम. त्यांच्यातून सेम क्वांटिटी ऑफ इलेक्ट्रिसिटी पास केली जाईल कारण हे सिरीज कॉम्बिनेशन आहे. मास ऑफ सबस्टन्स प्रोड्युस्ड ऍट इलेक्ट्रोड ऑफ फर्स्ट सेल इज गिवन बाय. मग पहिल्या सेलमध्ये इलेक्ट्रोड वरती जो सबस्टन्स तयार होईल त्याचं मास घ्यायचं आहे. आताच आपण फॉर्म्युला इथं तयार केलेला आहे तोच वापरायचा आहे. बघा इथं आय टी घेतलंय त्याच्याऐवजी फक्त इथं क्यू घेतले. आय इंटू टी म्हणजेच क्यू. क्यू अपॉन 96500 मोल रेशो, पहिल्याचा मोल रेशो घ्या, त्याचं मोलर मास घ्या म्हणजे त्याचं वेट तुम्हाला या ठिकाणी मिळेल. बघा लक्षात येते का? मग याच्यावरून त्यांनी काय केले, क्यू अपॉन 96500 ही व्हॅल्यू काढली. हे तसंच ठेवा. हे सगळं पलीकडे पाठवून द्या. इक्वेशन असं दिसेल. त्याच्यानंतर सेकंड सबस्टन्ससाठी दुसऱ्या इलेक्ट्रोलिटिक सेलमध्ये जे काय आहे त्याच्यासाठी पण सेम अशीच व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. फक्त 1च्या ठिकाणी 2 येणार. वेगळा सबस्टन्स असेल तो. M1 M2 त्यांचे मोलर मासेस घेतलेले आहेत. पहिल्या सेल मधला सबस्टन्स त्याचं मोलर मास M1, दुसऱ्या सेल मधला सबस्टन्स त्याचं मोलर मास M2. मास लिबरेटेड W1, मास लिबरेटेड W2, दोन सबस्टन्सेस म्हटलं. आणि मग त्याच्यावरून ह्याची डावी बाजू सेम आहे त्यामुळे उजव्या बाजू इक्वेट करा फक्त. किंवा फर्स्ट इक्वेशनची RHS इथे घेतले, सेकंड इक्वेशनचा RHS इथे घेतले. नेक्स्ट पॉइंट आहे गॅल्व्हॅनिक और व्होल्टाइक सेल. A galvanic or voltaic cell is made up of 2 half cells. 2 हाफ सेल्स एकत्र आणले जातात आणि मग एक कंप्लीट सेल तयार होतो. Each half cell consists of a metal strip immersed in solution of its own ions of known concentration. हाफ सेल मध्ये काय असतं, एक मेटल स्ट्रीप असते, ती त्याच्याच आयॉन्सच्या सोल्युशन मध्ये इमर्स केलेली असते, डिप केलेली असते. समजा तुम्ही झिंकची स्ट्रीप जर घेतली तर ती कशात इमर्स करायची आहे, त्याच्याच आयॉन्सच्या सोल्युशन मध्ये म्हणजे Zn++च्या सोल्युशन मध्ये. म्हणजेच तुम्ही इथं ZnSO4 घेऊ शकता. जर समजा तुम्ही कॉपरची स्ट्रीप घेतली तर सोल्युशन कुणाचं घ्या, CuSO4. म्हणजे त्याच्यामध्ये काय असणार, Cu++ चे आयॉन्स असणार. या पद्धतीनं असेल आणि ते जे काही सोल्युशन असेल त्याचं कॉन्सन्ट्रेशन तुम्हाला ऑलरेडी माहिती असणार आहे. त्याच्यानंतरचा पॉइंट आहे सॉल्ट ब्रिज. सॉल्ट ब्रिज एक अतिशय महत्वाचं छोटस डिव्हाइस आहे जे दोन, आता इथं सांगितलंय हाफ सेल घ्या म्हणून, तर असे 2 हाफ सेल एकत्र एकमेकांना कनेक्ट करण्यासाठी हे सॉल्ट ब्रिज वापरलं जातं. बघा त्याचं काय काम आहे, कशा पद्धतीनं आहे. इन ए गॅल्व्हॅनिक सेल 2 सोल्युशन्स आर कनेक्टेड बाय अ सॉल्ट ब्रिज. हेच त्याचं महत्वाचं काम आहे. 2 हाफ सेल वेगवेगळे असतील, त्या दोघांना कनेक्ट करण्यासाठी हे सॉल्ट ब्रिज वापरायचं आहे. इट इज अ U tube containing a saturated solution of an inert electrolyte such as KCl or NH4NO3 and 5% agar solution. हे लक्षात ठेवा. हे काय आहे, एक U ट्यूब आहे, त्याच्यामध्ये सॅच्युरेटेड सोल्युशन आहे.
कुणाचं सॅच्युरेटेड सोल्युशन? इनर्ट इलेक्ट्रोलाइट म्हटले. एक्झाम्पल काय दिले? KCl और NH4NO3 अँड 5% अगर सोल्युशन. इथं डायग्राम मध्ये दाखवले, ही YouTube इथं दाखवलेली आहे, ही अशी आहे. त्याच्या ह्या एंडला ग्लास वूल प्लग्स बसवलेले आहेत. ठीक आहे, हे बीकर घेतले, त्याच्यामध्ये हे डिस्टिल्ड वॉटर आहे आणि त्याच्यामध्ये ही जी YouTube आहे त्याच्या आत कोणतं सोल्युशन आहे ते इथं पण मेन्शन केलेलं. The ions of electrolyte do not react with ions of electrode solutions or electrodes. हे महत्वाचं आहे. हे जे काही तुम्ही याच्यामध्ये वापरताय KCl, NH4NO3 यांचे आयॉन्स या सोल्युशन मध्ये किंवा त्या इलेक्ट्रोलाइट जे काही तुमचे हाफ सेल तुम्ही वापरताय त्याच्यामध्ये कुठंही हे आयॉन्स असता कामा नयेत. म्हणजे मग हे आणि तिथं त्या इलेक्ट्रोड सोल्युशन किंवा इलेक्ट्रोड मध्ये असलेले आयॉन्स एकमेकांशी रिॲक्ट होणार नाहीत, हे महत्वाचं. त्याच्या पुढे बघा आता, मग हे त्या YouTube मध्ये सगळं भरलं जातं पूर्ण, ते जेल तयार करून त्याची. द कूल्ड सोल्युशन सेट्स इन टू अ जेल. हे सोल्युशन कूल केलं जातं, त्याचं जेल तयार होतं. इट इज केप्ट डीप्ड इन डिस्टिल्ड वॉटर व्हेन नॉट इन यूज ॲज शोन. ज्यावेळेला हे वापरायचं नसेल त्यावेळेला असं ठेवायचं डिस्टिल्ड वॉटरमध्ये. त्यावेळेला त्याला वापरायचं त्यावेळेला हे इथून घ्यायचं, 2 हाफ सेल असतात त्यांच्यामध्ये एक पाय त्याचा एका हाफ सेलमध्ये, दुसरा पाय दुसऱ्या हाफ सेलमध्ये ठेवायचं, म्हणजे मग ते एकमेकांशी कनेक्ट होतात. फंक्शन्स ऑफ सॉल्ट ब्रिज, ह्याचे काय बघा फंक्शन्स. फर्स्ट, इट प्रोव्हाइड्स अन इलेक्ट्रिकल कॉन्टॅक्ट बिटवीन द टू सोल्युशन्स. 2 सोल्युशन मध्ये इलेक्ट्रिकल कॉन्टॅक्ट प्रोव्हाइड करण्याचं महत्वाचं काम ते करतं. इट प्रिव्हेंट्स मिक्सिंग ऑफ 2 सोल्युशन्स. 2 सोल्युशन्सना मिक्स होण्यापासून हे वाचवतं. इट मेंटेन्स इलेक्ट्रिकल न्यूट्रॅलिटी इन बोथ सोल्युशन्स बाय ट्रान्सफर ऑफ आयॉन्स. कसं होतं, एका सोल्युशन मध्ये पॉझिटिव्ह चार्ज जास्त होतो, दुसऱ्या सोल्युशन मध्ये निगेटिव्ह चार्ज जास्त होतो. मग हे न्यूट्रलायझेशन करणं गरजेचं आहे. जिथं पॉझिटिव्ह चार्ज जास्त आहे तिकडून तो निगेटिव्ह कडे पाठवायचा, जिथं निगेटिव्ह चार्ज जास्त आहे तिकडून तो पॉझिटिव्ह कडे पाठवायचा. त्यामुळे दोन्ही बाजूला चार्जेसची लेवल सेम होईल आणि इलेक्ट्रिकल न्यूट्रॅलिटी त्या ठिकाणी मेंटेन होईल. हे महत्वाचं काम या सॉल्ट ब्रिजचं आहे. पुढचा पॉइंट आहे फॉर्म्युलेशन और शॉर्ट नोटेशन ऑफ गॅल्व्हॅनिक सेल्स. तर हा जो काही गॅल्व्हॅनिक सेल आहे तो रिप्रेझेंट करण्यासाठी तुम्हाला काही रूल्स त्यांनी सांगितलेले आहेत, काही कन्व्हेन्शन्स सांगितलेले आहेत. फर्स्ट कन्व्हेन्शन, द मेटल इलेक्ट्रोड्स, इनर्ट इलेक्ट्रोड्स आर डिनोटेड बाय व्हर्टिकल लाईन्स प्लेस्ड ऍट एंड्स ऑफ फॉर्म्युला. याच्यामध्ये जे मेटल इलेक्ट्रोड्स आहेत, इनर्ट इलेक्ट्रोड्स, ते कशाने डिनोट करायचे आहेत? व्हर्टिकल लाईन्स प्लेस्ड ऍट एंड्स ऑफ फॉर्म्युला. आपण बघणार आहे नंतर एक एक एक. समजा जर तुम्ही Zn प्लस प्लस Zn हा आहे मेटल, हे त्याचं सोल्युशन, यांच्यामध्ये ही व्हर्टिकल लाईन, पूर्ण इलेक्ट्रोड या पद्धतीने दाखवते. तर त्याच्यामध्ये परत काय करायचं बघा, एनोड इज रिटन ऍट एक्स्ट्रीम लेफ्ट. जो एनोड आहे याच्यातला निगेटिव्ह तो डाव्या बाजूला लिहायचा, अँड कॅथोड प्लस ऍट एक्स्ट्रीम राईट. हे महत्वाचं, एनोडला डाव्या बाजूला लिहायचं आहे, कॅथोडला उजव्या बाजूला लिहायचं आहे. इनसोल्युबल स्पेसिस और गॅसेस आर प्लेस्ड इन इंटिरियर पोझिशन ऍडजेसंट टू मेटल इलेक्ट्रोड्स. याच्यामध्ये काही इनसोल्युबल स्पेसिस असतील, म्हणजे काही प्रेसिपिटेट किंवा सॉलिड सबस्टन्स फॉर्म झाला तो. गॅसेस असतील ते आतल्या बाजूला लिहायचे, मेटल इलेक्ट्रोड्स बाहेरच्या बाजूला पाहिजे. म्हणजे बघा इथं मेटल इकडं लिहिलेलं आहे, तो बाहेरच्या बाजूला आहे, सोल्युशन जे आहे ते आतल्या बाजूला आहे. द ॲक्वियस सोल्युशन्स ऑफ आयॉन्स आर प्लेस्ड ऍट मिडल ऑफ सेल फॉर्म्युला. या सेल फॉर्म्युल्याच्या बरोबर मध्ये ॲक्वियस सोल्युशन ऑफ आयॉन्स लिहायचं आहे. A single vertical line between 2 phases indicates phase boundary. Vertical line.
ही काय दाखवेल तुम्हाला की इथं फेज बदलते. इथं उजव्या बाजूला सॉलिड फेज आहे, डाव्या बाजूला ऍक्वियस सोल्युशन आहे Zn++ म्हणजे लिक्विड फेज. इट इंडिकेट्स डायरेक्ट कॉन्टॅक्ट बिटवीन देम. ही व्हर्टिकल लाईन काय रिप्रेझेंट करते? ही मेटल स्ट्रीप आणि त्याचं ऍक्वियस आयॉन्सचं सोल्युशन यांच्यातला डायरेक्ट कॉन्टॅक्ट दाखवते. नेक्स्ट कन्व्हेन्शन बघा. A double vertical line between two solutions indicates that they are connected by salt bridge. डबल व्हर्टिकल लाईन आहे बघ इथे. हे काय रिप्रेझेंट करेल? हा एक हाफ सेल आहे, हा दुसरा हाफ सेल आहे, या दोघांना इथं कनेक्ट केलेलं आहे आणि हे सॉल्ट ब्रिज आहे असं. ही डबल व्हर्टिकल लाईन तुम्हाला सॉल्ट ब्रिज दाखवेल. इकडल्या डाव्या बाजूला एक हाफ सेल दाखवलेला आहे, मध्ये व्हर्टिकल लाईन आहे, मेटल्स बाहेरच्या बाजूला पाहिजे, बाकीचे सोल्युशन्स वगैरे जे काय असतील ते आतल्या बाजूला. नेक्स्ट, द कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्युशन्स अँड गॅस प्रेशर्स आर ऑल्सो गिव्हन. जिथं कॉन्सन्ट्रेशन असेल तिथं कॉन्सन्ट्रेशन मांडा, गॅसियस स्टेट मध्ये असेल तर त्याचं प्रेशर लिहा. ए सिंगल हाफ सेल इज रिटन इन प्रॉपर ऑर्डर. सिंगल हाफ सेल व्यवस्थित ऑर्डर मध्ये मांडा. aqueous solutions of ions first and then the solid electrode, Zn++, Zn in solid format. This order is reversed when electrode acts as anode in cell. एनोड मध्ये लिहिताना आहे बघा, एक आपण याच्यामध्ये काय काय सांगितलेलं होतं, डाव्या बाजूला लेफ्टला एनोड, हा एनोड आहे आणि उजव्या बाजूला कॅथोड. कॅथोड मध्ये असं लिहितात हे बघा इथे दाखवलेलं आहे. याला जर तुम्ही एनोड केला तर मेटल पार्ट बाहेरच्या बाजूला, ऍक्वियस सोल्युशन आतल्या बाजूला. फॉर ए सेल मॅग्नेशियम एनोड अँड सिल्वर कॅथोड विथ 2 हाफ सेल्स, हे त्यांचे 2 हाफ सेल्स. सेल इज रिप्रेझेंटेड ऍज, तो सेल असा रिप्रेझेंट करायचा आहे. बघून घ्या व्यवस्थित काय काय आहे ते. तर याच्यातला एनोड आहे मॅग्नेशियम, त्याला डाव्या बाजूला लिहिलेलं आहे. कॅथोड सिल्वर आहे, त्याला उजव्या बाजूला लिहिलेलं आहे. दोघांना जोडण्यासाठी मध्ये सॉल्ट ब्रिज हे त्या ठिकाणी दाखवलेलं आहे. त्याच्या पुढचा पॉइंट आहे इलेक्ट्रोड पोटेन्शियल अँड सेल पोटेन्शियल. आता याच्यामध्ये बघा, आता इथनं पुढे थोडंसं कॅल्क्युलेशन साठी लागणारा महत्वाचा पार्ट सुरू होईल. द पोटेन्शियल डिफरन्स एस्टॅब्लिश्ड ड्यू टू इलेक्ट्रोड हाफ रिएक्शन occurring at electrode surface is electrode potential. 2 हाफ सेल्स आहेत, दोन्हीमध्ये रिएक्शन्स घडतात आणि दोन्ही ठिकाणी पोटेन्शियल डेव्हलप होतं. त्या दोघांच्या पोटेन्शियल मधला डिफरन्स, त्याला काय म्हटले? इलेक्ट्रोड पोटेन्शियल असं म्हटले. द पोटेन्शियल असोसिएटेड विथ ऑक्सिडेशन रिएक्शन इज ऑक्सिडेशन पोटेन्शियल. एका इलेक्ट्रोड वरती ऑक्सिडेशन होतं, तिथलं पोटेन्शियल ऑक्सिडेशन पोटेन्शियल, आणि दुसऱ्याच्या ठिकाणी रिडक्शन होतं, त्याला रिडक्शन पोटेन्शियल असं म्हणतात. मग ऑक्सिडेशन होतं ते एनोड आणि रिडक्शन होतं तो कॅथोड. दोघांचेही पोटेन्शियल घ्या आणि त्यांची अल्जेब्राइक सम करा. ही सेल, टोटल सेलचं पोटेन्शियल, ई ऑक्सिडेशन दॅट इज एनोड, ई रिडक्शन that is for a cathode, EOxy is the oxidation potential of anode, anode negatively charged असतो. ERET is a reduction potential of cathode, cathode positively charged. फॉर्म्युला लक्षात ठेवा, इम्पॉर्टंट. थोडं चेंज करायचंय पुढे जाऊन त्याला आपल्याला. स्टँडर्ड पोटेन्शियल्स बघा. द इलेक्ट्रोड पोटेन्शियल अँड द सेल पोटेन्शियल डिपेंड ऑन concentrations of solution, pressures of gases and the temperature. प्रत्येक हाफ सेल मध्ये डेव्हलप होणारं जे काही पोटेन्शियल आहे ते
सोल्युशनच्या कॉन्सन्ट्रेशन वरती, गॅसेस असतील तर त्यांच्या प्रेशरवरती आणि तिथल्या टेम्परेचरवरती अवलंबून असतं. टू कम्पेअर डिफरंट गॅल्व्हॅनिक सेल्स, इट इज नेसेसरी टू मेजर द सेल व्होल्टेज अंडर गिव्हन सेट ऑफ स्टँडर्ड कंडिशन्स ऑफ कॉन्सन्ट्रेशन अँड टेम्परेचर. तुम्हाला जर दोन सेल्स कम्पेअर करायचे असतील तर त्या दोन्ही सेल्सचे पोटेन्शियल जे तुम्ही मेजर करता किंवा त्या पूर्ण सेलचं जे सेल व्होल्टेज मेजर करता याच्या कंडिशन्स सेम ठेवल्या पाहिजे. काहीतरी त्याच्यामध्ये स्टँडर्ड पाहिजे, म्हणजे कॉन्सन्ट्रेशन किती, टेम्परेचर किती, गॅस असेल तर त्याचं प्रेशर किती, ह्या वेगवेगळ्या कंडिशन्स ठरवल्या जातात, त्याला स्टँडर्ड कंडिशन्स म्हणतात. आणि अशा परिस्थितीमध्ये जे मेजर केलेलं पोटेन्शियल असेल त्याला स्टँडर्ड पोटेन्शियल असं म्हटलेलं आहे. द स्टँडर्ड कंडिशन्स चोजन आर, कुठल्या कुठल्या बघा. 1 मोलर कॉन्सन्ट्रेशन असेल तर ते 1 मोलर घ्या. 1 मोलर कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्युशन, 1 ॲटमॉस्फेरिक प्रेशर फॉर गॅसेस, जर गॅसेस असतील तर 1 ॲटमॉस्फेरिक प्रेशर. सॉलिड्स अँड लिक्विड्स इन प्युअर फॉर्म, सॉलिड्स लिक्विड्स हे प्युअर फॉर्म पाहिजे. अँड 25 डिग्री सेंटीग्रेड टेम्परेचर, टेम्परेचर 25 डिग्री सेंटीग्रेड. The voltage measured under these conditions is called as standard potential, आणि स्टँडर्ड पोटेन्शियलला हा एक्स्ट्राचा 0 वाढवायचा, त्याच्या खांद्यावरती तिथं 0 लिहायचा आहे. 0 आला की ओळखायचे हे स्टँडर्ड कंडिशन्स आहेत. द स्टँडर्ड सेल पोटेन्शियल इज अल्जेब्राइक सम ऑफ स्टँडर्ड इलेक्ट्रोड पोटेन्शियल्स सिमिलर टू अबोव इक्वेशन. वरती आपण इक्वेशन लिहिले त्यात फक्त 0 ऍड करायचं. हे काय आहे, जिथं ऑक्सिडेशन एक्स आय लिहिलंय हे झालं स्टँडर्ड ऑक्सिडेशन पोटेन्शियल. तसं RED म्हणजे स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल, इथं खांद्यावर त्याच्या 0 लिहिलेलं आहे त्यामुळे ते स्टँडर्ड आहे. अकॉर्डिंग टू IUPAC कन्व्हेन्शन, हे महत्वाचं आहे, इम्पॉर्टंट. IUPAC न काही कन्व्हेन्शन सांगितलेले आहेत. अकॉर्डिंग टू IUPAC कन्व्हेन्शन, स्टँडर्ड पोटेन्शियल ऑफ एन इलेक्ट्रोड इज टेकन ॲज द स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल. बघा बदल केलेला आहे. एकूण 2 प्रोसिजर्स आहेत, एक आहे ऑक्सिडेशन, दुसरा आहे रिडक्शन. तर त्याच्यातलं कोणाला महत्व दिलंय त्यांनी, रिडक्शनला महत्व दिलेलं आहे. स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियललाच स्टँडर्ड पोटेन्शियल म्हणाय. बघा आता याचा परिणाम कसा होतो ते. इट मस्ट बी रिअलाइज्ड दॅट स्टँडर्ड ऑक्सिडेशन पोटेन्शियल ऑफ एनी इलेक्ट्रोड is numerically equal to its standard reduction potential with reversal of sign. बघा वाक्य काय म्हटलंय, कोणत्याही इलेक्ट्रोडचं स्टँडर्ड ऑक्सिडेशन पोटेन्शियल हे त्याच्याच स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियलशी न्यूमरिकली इक्वल असतं, फक्त त्याचं चिन्ह बदललं जातं. फॉर एक्झाम्पल बघा, स्टँडर्ड ऑक्सिडेशन पोटेन्शियल फॉर झिंक इलेक्ट्रोड 0.76 व्होल्ट आहे, हे ऑक्सिडेशन पोटेन्शियल आहे. याचं जर रिडक्शन पोटेन्शियल लिहा म्हटलं, फक्त तुम्ही त्याचं चिन्ह बदला. बघा लक्षात येते. हिअर आफ्टर द स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल विल बी कॉल्ड स्टँडर्ड पोटेन्शियल. स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियललाच काय म्हणायचं आहे, स्टँडर्ड पोटेन्शियल म्हणायचं आहे. लक्षात ठेवा, प्रॉब्लेमसाठी लागणार आहे. द व्होल्टेज असोसिएटेड विथ रिडक्शन रिएक्शन. स्टँडर्ड पोटेन्शियल म्हणजे स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल, आणि तिथली रिएक्शन कुठली असेल, रिडक्शनची रिएक्शन असेल. मग त्यांनी बदल काय केलाय बघा, हे काढायचं आता ऑक्सिडेशनचं, आणि त्याच्या ठिकाणी काय लिहायचं, फक्त चिन्ह बदलायचं, ॲनोडच ठेवायचं, ऑक्सिडेशनच्या ऐवजी रिडक्शन पोटेन्शियल घ्यायचं आणि मायनस लिहायचं. मग पहिला आपला फॉर्म्युला कसा होता जरा बघा, या ठिकाणी याला बदलले.
ऑक्सिडेशन जे होतं त्याच्याऐवजी मायनस रिडक्शन घेतलं, एनोडच ठेवलेलं आहे. आणि हे कॅथोडचं मात्र रिडक्शन मध्ये होतं, त्याला तसंच ठेवलं. तुम्हाला तर इथं नवीन फॉर्म्युला मिळेल. हे मायनस आहे त्याला नंतर टाका, हे प्लस आहे त्याला आधी घ्या. E0 cell equal to E0 reduction, that is cathode, E0 reduction for anode. The electrode with a higher standard potential is cathode. हे पण लक्षात ठेवा, प्रॉब्लेम सोडवण्यासाठी हे लागेल. तुम्हाला दोघांची पोटेन्शियल दिली असतील, स्टँडर्ड पोटेन्शियल म्हणजेच रिडक्शन पोटेन्शियल, त्याच्यातली ज्याची व्हॅल्यू जास्त असेल तो कॅथोड होतो, अँड दॅट विथ लोअर स्टँडर्ड पोटेन्शियल इज एनोड. ज्याचं पोटेन्शियल जास्त तो कॅथोड, त्याच्या ठिकाणी रिडक्शन घडणार, इलेक्ट्रॉन्स घेतले जाणार. आणि ज्याचं स्टँडर्ड पोटेन्शियल कमी तो एनोड, तो इलेक्ट्रॉन देण्याचं काम करेल, त्याच्या ठिकाणी ऑक्सिडेशन होणार. समजून घ्या, ते प्रॉब्लेम सोडवताना लागणार. नेक्स्ट पॉइंट आहे डिपेंडन्स ऑफ सेल पोटेन्शियल ऑन कॉन्सन्ट्रेशन. So this dependence is given by Nernst equation, NERNST equation. मग बघा त्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे. जनरल रिएक्शन त्यांनी कन्सिडर केलेले आहे या पद्धतीने. सो द सेल व्होल्टेज इज गिव्हन बाय, या इक्वेशन साठी सेल व्होल्टेज जे आहे ते कशा पद्धतीने घ्यायचं बघा. दिस इज ई सेल इन एनी कंडिशन. This is E0 cell, that is under standard condition cell potential किती असेल. पुढे काय काय घेतले बघा, मायनस, त्याच्यातून ही पुढची पूर्ण टर्म सबट्रॅक्ट केलेली आहे. कॅपिटल R 8.314 जूल पर केल्विन पर मोल, तो माहिती आहे तुम्हाला. कॅपिटल T हे त्याचं टेम्परेचर आहे केल्विन मधलं. स्मॉल n नंबर ऑफ मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन्स युज्ड. कॅपिटल F म्हणजे फॅरेडे 96500 कुलम. त्यानंतर प्रोडक्टचं कॉन्सन्ट्रेशन घ्यायचं, ते कसं आहे बघा. कॉन्सन्ट्रेशन ऑफ C रेस टू स्मॉल c, कॉन्सन्ट्रेशन ऑफ D रेस टू स्मॉल d, आणि रिएक्टन्स आहेत ते छेदात घ्यायचे. कॉन्सन्ट्रेशन ऑफ कॅपिटल A रेस टू स्मॉल a, कॉन्सन्ट्रेशन ऑफ कॅपिटल B रेस टू स्मॉल b. हीच टर्म इथे घेतलेली आहे, फक्त बेस E आहे लॉगचा, तो बेस 10 करण्यासाठी 2.303 न मल्टिप्लाय केलेला आहे. नंतर काय केलेलं आहे, याच्यातलं n तेवढं सोडून द्या, कारण ते रिएक्शन साठी लागेल, रिएक्शन वरून ठरवावं लागेल. बाकीचे हे R, T, F आणि 2.303 हे कॉन्स्टंट आहेत. टेम्परेचर कॉन्स्टंट घेतले 25 डिग्री सेंटीग्रेड, त्याचं 298 केल्विन होतं, ते घ्या. ते या टर्म मध्ये वापरा, हे सोडवून एवढे येते 0.0592. मग काय करायचं, ही जी पूर्ण टर्म आहे याच्यातलं n तेवढं छेदात तसंच ठेवा, बाकी सगळं मिळून एवढं लिहायचं. इक्वेशन असं होते. परत एकदा बघा, ही सेल नॉन स्टँडर्ड कंडिशन, E0 सेल म्हणजे स्टँडर्ड कंडिशन 0.0592 डिवायडेड बाय n घ्यायचं आहे. n म्हणजे नंबर ऑफ मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन्स पास्ड थ्रू द कम्प्लीट सेल. बाकीचे पॅरामीटर जसे इथं होते तेच इकडे घ्यायचे, त्याच्यात काही विशेष काही नाही आहे जास्त. त्याच्या पुढचा पॉइंट आहे थर्मोडायनॅमिक्स ऑफ गॅल्व्हॅनिक सेल्स. आता ह्या सेल्स मध्ये थर्मोडायनॅमिक्स त्यांनी आणलेलं आहे. मग थर्मोडायनॅमिक मधली कुठली कन्सेप्ट घ्यायची आहे, तर गिब्स एनर्जी घ्यायची. गिव्स द एनर्जी ऑफ सेल रिएक्शन्स अँड सेल पोटेन्शियल. मग वर्कडनचा बेसिक फॉर्म्युला मला माहिती आहे, वर्कडन इक्वल टू चार्ज इंटू पोटेन्शियल. So electrical work is equal to amount of charge passed into cell potential. मग charge of 1 mole of electrons is capital F Faraday, F coulombs, 96,500 कुलम आपण घेतो ते, त्याला F म्हटले.
तसं n मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन्स असतील तर किती होणार, n इंटू एफ कुलम्स होणार. हा झाला चार्ज. तिथलं सेल पोटेन्शियल आपण घेतो ई सेल. मग वर्कडन किती होणार, इलेक्ट्रिकल वर्कडन इक्वल टू n इंटू एफ, हा झाला टोटल चार्ज आणि हे झालं त्याचं पोटेन्शियल. अकॉर्डिंग टू गिब्स, इलेक्ट्रिकल वर्क डन इन गॅल्व्हॅनिक सेल is equal to the decrease in Gibbs energy, that is minus delta G of cell reaction. गॅल्व्हॅनिक सेल मध्ये जे इलेक्ट्रिक वर्क डन होणार आहे ते किती झालं पाहिजे, त्या गिब्सनं सांगितले. दिस इलेक्ट्रिकल वर्क डन मस्ट बी इक्वल टू डिक्रीज इन गिब्स एनर्जी, दॅट इज मायनस डेल्टा जी. मग हे इलेक्ट्रिकल वर्क डन एवढं घ्यायचं. मग हे पण इलेक्ट्रिकल वर्क डन आहे, हे पण इलेक्ट्रिकल वर्क डन आहे. इक्वेट करा या पद्धतीने. मग हे मायनस साइन फक्त इकडे द्या, असेल. हेच जर तुम्हाला स्टँडर्ड कंडिशन्स मध्ये पाहिजे असेल तर फक्त 0 वाढवा या पद्धतीने. E0 सेल बघा काय म्हटले, एक महत्वाचा पॉइंट आहे. E0 सेल इज अन इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी. E0 सेल जे आहे, सेलचं पोटेन्शियल हे तुम्ही किती अमाऊंट घेताय त्याच्यावरती अवलंबून नसतं. मात्र डेल्टा जी झिरो इज अन एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी. डेल्टा जी झिरो आपण थर्मोडायनेमिक्स मध्ये बघितलं, इट डिपेंड्स अपॉन द अमाऊंट ऑफ सबस्टन्स टेकन. त्यामुळे ह्याच्यामध्ये एका बाजूला इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी आहे, दुसऱ्या बाजूला एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी आहे. त्यामुळे ह्यांनी काय म्हटले बघा, इफ रेडॉक्स रिएक्शन इज मल्टिप्लाइड बाय 2, that is amounts of substances oxidized and reduced are doubled. तुम्ही जर 2 न मल्टिप्लाय केलं रेडॉक्स रिएक्शनला तर नंबर ऑफ मोल्स डबल होणार, अमाऊंट ऑफ सबस्टन्सेस डबल होणार त्याच्यामध्ये. मग ते ऑक्सिडेशन असेल किंवा रिडक्शन असेल. डेल्टा जी झिरो पण डबल होणार. मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन्स ट्रान्सफर्ड अल्सो डबल्स. बघा लक्षात येते का काय काय सांगितले त्यांनी. त्याच्यावरून हा रेशो फाइंड आउट करायचा आहे. E0 सेल इक्वल टू डेल्टा जी झिरो डिवायडेड बाय एन एफ. ते इक्वेशन कसं होतं जरा बघा परत एकदा. डेल्टा जी झिरो इक्वल टू मायनस एन एफ E0 सेल असं होतं. E0 सेल इक्वल टू हे मायनस आणि एन एफ इकडे घ्या. आता ज्या वेळेला अमाऊंट ऑफ सबस्टन्स वाढतील, डबल केलं आपण मगाशी, तर हे डबल होणार. नंबर ऑफ मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन सुद्धा डबल करावे लागतील. हे 2 ला 2 कॅन्सल होईल. त्यामुळे E0 सेल जे आहे तो तेवढाच ठेवायला. त्यामुळे E0 सेलला मल्टिप्लाय करायचं नाही. दस E0 सेल रिमेन्स सेम बाय मल्टिप्लाइंग द रेडॉक्स रिएक्शन बाय 2. कारण इथं त्या 2चा काही परिणाम होत नाही, 2 ला 2 कॅन्सल होत. दस E0 सेल इज इंडिपेंडंट ऑफ अमाऊंट ऑफ सबस्टन्स अँड इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी. त्यामुळे E0 सेल जे आहे ते इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी आहे, अमाऊंट ऑफ सबस्टन्स वरती डिपेंडंट नाही. फॉर केमिकल रिएक्शन टू बी स्पॉन्टेनियस डेल्टा जी मस्ट बी निगेटिव्ह. हे महत्वाचं. केमिकल रिएक्शनला स्पॉन्टेनियसली घडवून आणण्यासाठी डेल्टा जी निगेटिव्ह आला पाहिजे. बिकॉज डेल्टा जी इक्वल टू मायनस एन एफ इंटू ई सेल. ई सेल मस्ट बी पॉझिटिव्ह फॉर ए सेल रिएक्शन इफ इट इज स्पॉन्टेनियस. त्यामुळे डेल्टा जी ची व्हॅल्यू निगेटिव्हच आली पाहिजे. त्यामुळे हे जे ई सेल आहे हे प्लस पाहिजे. त्यामुळे तुम्ही कॅल्क्युलेशन करत असताना लक्षात ठेवा, सेलचं पोटेन्शियल पॉझिटिव्हच आलं पाहिजे. जर ते निगेटिव्ह आलं तर समजून घ्या की ऍनोड आणि कॅथोड आपण उलटे घेतले. जो ऍनोड घ्यायला पाहिजे होता तो कॅथोड घेतलाय, जो कॅथोड घ्यायला पाहिजे होता तो ऍनोड घेतलाय. ते इंटरचेंज करावे लागते, तर आणि तरच तो सेल वर्क होईल, नाही तर सेल वर्क होणार नाही. त्याच्या पुढचा पॉइंट आहे स्टँडर्ड सेल पोटेन्शियल अँड इक्विलिब्रियम कॉन्स्टंट.
तर आता हाच फॉर्म्युला परत एकदा आहे. द रिलेशन बिटवीन स्टँडर्ड गिव्स एनर्जी चेंज ऑफ अ केमिकल रिएक्शन अँड इट्स इक्विलिब्रियम कॉन्स्टंट ॲज गिवन इन थर्मोडायनेमिक्स. हा एक फॉर्म्युला आहे. या दोघांच्या डाव्या बाजू सेम आहेत, उजव्या बाजू सेम करा, मायनसला मायनस कॅन्सल होईल. E0 सेल पाहिजे, एन एफ ने इकडे डिव्हाइड करा. त्याच्यातलं बेस जो आहे, बेस काही नाहीये इथं, याचा अर्थ हा बेस ई आहे. नॅचरल लोगॅरिथम लिहिले पुढे. मग याचं कन्व्हर्शन टू द बेस 10 करायचं असेल तर 2.303 न मल्टिप्लाय करा. बघा लक्षात येते का, इथं काहीतरी घोळ केलेला आहे. थांबा जरा. तर काय केलेलं आहे बघा, इथं हे नको आहे 2.303, कारण ते सगळं बाकीचं काढून टाकलंय बघा मगाच्या पद्धतीने. तुम्हाला इथं काय करावं लागेल, हे सगळं काढून टाकून या ठिकाणी 0.0592 हे घ्यावं लागेल. 0.0592 आणि डिव्हायडेड बाय एन, असं तुम्हाला ते फायनल इक्वेशन घ्यावं. हे मगाशी केला होता बघा चेंज, याच्याऐवजी हे घेतलं. इथं ते डायरेक्ट आहे असंच प्रिंट झाले, ते तेवढं बदल करून घ्या फक्त.